ही मूर्ती 1888 मध्ये इथे सापडलेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये केव्हा तरी ही मूर्ती जमिनीमध्ये पुरून ठेवल्या गेलेली होती. पण 1888 मध्ये इथे गढीचं काम सुरू असताना ही मूर्ती इथे सापडली. त्यावेळेसच्या त्या मेहकरच्या नागरिकांनी ताबडतोब त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि इथे नंतर 1910 मध्ये 1912 मध्ये हे मंदिर इथे पूर्णत्वास आलेलं आहे. या मूर्तीचा ठिकठिकाणी उल्लेख झाला आहे. गीतेमध्ये उल्लेख झालेला आहे, पद्मपुराणात उल्लेख झालेला आहे, मत्स्यपुराणामध्ये सुद्धा याचा उल्लेख झालेला आहे. गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस श्रीकृष्णाने विराट रूप दाखवलं, अर्जुन घाबरून गेला आणि अर्जुनाने ज्यावेळेस श्रीकृष्णाला विनंती केली की मला शांत रूप दाखवा, त्यावेळेस जे श्रीकृष्णाने रूप घेतलेलं आहे, शांत रूप जे घेतलेलं आहे, ते हे भगवान शारंगधाराचं हे रूप आहे. श्रीहरी बालाजींची ही मूर्ती अतिशय सुंदर आणि आखीव रेखीव असून एकाच गंडकी शिळेवर कोरलेली असल्यानं मूर्तीचं सौंदर्य कमालीचं वाढलंय. श्री दावले महाराजांनी उत्खनन करण्यास सांगितल्यावरूनच कार्य प्रारंभ झाला. उत्खनन कार्य सुरू असतानाच अचानकपणे ताम्रपत्र्यानं झाकून ठेवलेली श्रीहरी बालाजींची भव्य दिव्य आणि सुंदर मूर्ती आढळून आली. ब्रिटिशांना ही माहिती मिळताच ही मूर्ती लंडनच्या जगप्रसिद्ध संग्रहालयात हलवण्याच्या हालचालीही सुरू झाल्या. परंतु तसं होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी तातडीनं या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि मोठं अरिष्ट टळलं. मेहकरच्या या श्रीहरी बालाजींची मूर्ती देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. 11 फूट उंच, 4 फूट रुंद आणि 2 फूट जाडीची ही मूर्ती अतिशय विलोभनीय आहे. श्रीहरी बालाजींची षोडशोपचारे पूजा केली जाते. सुरुवातीला श्रीहरी बालाजींना मंत्रोच्चारात अभिषेक केला जातो. यावेळी अत्यंत रेखीव आणि आखीव अशा या मूर्तीचं विलोभनीय रूप उपस्थितांच्या डोळ्यात ठसतं. अभिषेकानंतर मूर्तीला रेशमी वस्त्र अर्पण केलं जातं. त्यानंतर गंधलेपन. अत्यंत भक्तिभावानं हा देवाचा नित्यक्रम बघताना भाविक दंग होऊन जातात. श्रीहरी बालाजींची आरती होते आणि देवाला महानैवेद्य अर्पण केला जातो. हसरा चेहरा आणि आकर्षक सौंदर्य निहाळताना मूर्तीसमोरून बाजूला होण्याची इच्छाच होत नाही. या मूर्तीसोबतच श्री लक्ष्मी आणि भूदेवीही विराजमान आहेत. फक्त मेहकर याच ठिकाणी श्रीहरी बालाजींसोबत श्री लक्ष्मी विराजमान असल्यानं इथं श्री लक्ष्मी नारायणाचं दर्शन झाल्याचं समाधान मिळतं. श्रीहरी बालाजींच्या चरणकमलांपाशी जय विजय विराजमान आहेत. श्रींची मूर्ती अतिशय कोरीव आणि चतुर्भुज आहे. हातांमध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म आहे.
मूर्तीच्या प्रभावळीवर भगवंताचे दशावतार कोरलेले आहेत. हे या मूर्तीचं वैशिष्ट्यच म्हटलं पाहिजे. एकीकडे मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, तर दुसरीकडे परशुराम, राम, बलराम, बुद्ध आणि कलकी हे दशावतार दिसतात. त्याचप्रमाणे मूर्तीच्या प्रभावळीवरच खंदस्थानी श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री महेश विराजमान आहेत. अशा रीतीनं या ठिकाणी श्री ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचंही दर्शन होतं. म्हणूनच या श्रीहरी बालाजींचं दर्शन म्हणजे आत्मरूप दर्शन असं म्हटलं जातं. श्रीहरी बालाजींच्या मूर्तीसमोर आपण एकाग्र चित्ताने हात जोडून उभे राहिलो आणि मूर्तीकडे बघितलं तर श्रीहरी बालाजी आपल्याकडेच प्रसन्न वदन बघत असल्याचा भास होतो. श्रीहरी बालाजींची प्रसन्न मुद्रा बघितली की दिवस कसा आनंदी जातो आणि मनामध्ये जे भाव त्या क्षणी उमटतात तेच भाव आपल्याला मूर्तीच्या चेहऱ्यावर बघायला मिळतात. हे या मूर्तीचं खास वैशिष्ट्य. श्रीहरी बालाजींचं हे स्थान अतिशय जागृत ठिकाण असून प्रत्येकाने अनुभव घेऊन पाहावा अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रीहरी बालाजींच्या गाभाऱ्याप्रमाणेच सभामंडपही इथं भक्तगणांचं लक्ष वेधून घेतो. हा भव्य सभामंडप फार पुरातन आणि संपूर्ण लाकडी बनावटीचा असल्याचं जाणवतं. भव्य सागवानी सभामंडपाच्या खांबांवर आपोआपच नजर जाते. छतावर लाकडी कलाकुसर आणि त्याचाच आधार घेऊन असलेले झुंबर या सभामंडपाच्या सौंदर्यात अधिक भर घालते. बाहेरून मंदिराचं बांधकाम हे दगडी असून त्यावर हेमाडपंथी रचनेप्रमाणे आकर्षक कलाकुसर केली आहे. दिवसाच्या 3 प्रहरात मंदिरावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशानं त्याची वेगवेगळी रूपं बघायला मिळतात. श्रीहरी बालाजी मंदिराचा परिसरही फार सुंदर आहे. परिसरातून हिरवीगार शेती दिसते आणि डोळे सुखावतात. या मंदिराच्या परिसरालगतच 7-8 छोटी मोठी मंदिरही भाविकांचे लक्ष आकर्षित करतात. ज्यात उत्खननात बालाजीची मूर्ती जिथं सापडली त्या ठिकाणी हुबेहूब बालाजींच्या मूर्तीसारखी केशवराजाची मूर्ती असलेलं मंदिर आहे. बालाजी मंदिरामध्ये हे अतिशय पुरातन मंदिर असून शारंगधराची जगप्रसिद्ध अतिशय विलोभनीय मूर्ती असून या ठिकाणी दर्शन घेतल्याने अनेक भाविकांना अतिशय जागृतीचा अनुभव आलेला आहे. मंदिर परिसरामध्ये
श्री गणपतीचे, श्री देवीचे, त्यानंतर शारंगधराची मूर्ती जेथे भूमिगत असताना आढळली त्या ठिकाणी केशवराजाची मूर्ती, त्यानंतर महादेव, समोरच्या बाजूला गरुडाची मूर्ती, गरुडाचे नेत्र हे भगवान बालाजीच्या चरणाकडे टक लावलेले आहेत. या पद्धतीने मूर्तीची स्थापना केलेली आहे. दरवर्षी श्रीहरी बालाजींचा वार्षिकोत्सव साजरा केला जातो. नागदिवाळीला सुरू होणारा हा उत्सव सलग 10 दिवस चालतो. मूर्तीला दररोज वेगवेगळ्या रूपात सजवलं जातं. वर्षभर जे उपक्रम किंवा जे सण साजरे केले जातात ते फार मोठ्या प्रमाणात आमच्या बालाजी संस्थांमध्ये साजरे केले जातात. आणि हे सण साजरे होण्याकरता खेड्यापाड्यातून तसेच भाविक भक्त प्रचंड संख्येने येतात. आणि हे एकमेव असं ठिकाण आहे विदर्भातलं की जिथे विष्णू आणि लक्ष्मी ह्या एकत्र आहे, अशी जगात एकमेव ही मूर्ती बालाजीची आहे. आणि त्यानुसार त्रिपुरी पौर्णिमा तसंच नवरात्र आणि 10 दिवसाचा हा कार्यक्रम, आणि त्या कार्यक्रमामध्ये वारानुसार इथे पोशाख उपलब्ध केले जातात आणि वारानुसारच ते पोशाख परिधान केले जातात. आणि हे पोशाख अत्यंत प्रेक्षणीय असतात आणि त्या पोशाख पाहण्यासाठी दूरदूरचे लोक भक्तगण आपल्या बालाजीच्या मंदिरामध्ये येतात. फुलांनी आणि पुष्पहारांनी मूर्ती सजली की आणखीनच आकर्षक दिसते. मूर्तीचं हे सौंदर्य निहाळताना भक्तगण तल्लीन होऊन जातात, भान हरवून बसतात. 10 दिवसांच्या वार्षिकोत्सवात भरगच्च अशा धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन केलं जातं आणि त्यामुळे मंदिराचा परिसर गजबजून जातो. प्रसंगानुरूप मूर्तीला दुग्धाभिषेकही केला जातो. महाप्रसादानी वार्षिकोत्सवाची सांगता होते. दूरवरून दर्शनास येणाऱ्या भक्तांसाठी इथं निवासाची व्यवस्था मंदिर परिसरात करण्यात येत असून मोफत प्रसादही वितरित केला जातो. बाहेरगावून जे भक्त लोक येतात, भक्तगण येतात, त्यांना आम्ही मोफत भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तसंच गोरगरीब जनतेसाठी इथे दर महिन्याच्या अमावस्या आणि पौर्णिमेला धान्य वाटपही केल्या जाते. तसंच गोरगरीब विद्यार्थिनी यांच्यासाठी बालाजी संस्थानतर्फे विनामूल्य
आणि त्यांचा पोशाख म्हणजे जे ड्रेस वगैरे जो लागतो, त्याच्यानंतर परीक्षा फी वगैरे जी आहे तीसुद्धा बालाजी संस्थांतर्फेच देण्यात येते. तसंच अंध मूक बधिर विद्यार्थी यांच्यासाठी सुद्धा आम्ही विविध प्रकारचे उपक्रम केलेले आहे. त्याचप्रमाणे कार्तिक महिन्यात दररोज पहाटे काकड आरतीही केली जाते. कुरवंडीनी कार्तिक मास उत्सवाचा समारोप होतो. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर हे गाव रेल्वे मार्गावर नसलं तरी जिथे रेल्वे मार्ग आहेत तिथून बस सेवेनं जोडलेलं आहे. अकोला, शेगाव, मलकापूर इथून मेहकरला जाण्यासाठी एसटी बसची चांगली सोय आहे. मेहकरहून अकोल्याकडे जाताना डोणगाव मार्गावर संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांचं भव्य मंदिर बांधण्यात आलं आहे. इथंही भक्तांना मनःशांती लाभते. एकोणीसशे 99ला मी मेहकरचा नगराध्यक्ष असताना एक माझ्या कल्पना मनात आली की सगळे लोक काही शेगावला जाऊ शकत नाही आणि गजानन महाराजावर प्रचंड अशी श्रद्धा लोकांची आहे. म्हणून आम्ही एक संत गजानन महाराज सेवा समिती स्थापन केली. मग स्थापन केल्यानंतर 1 वर्ष 2 वर्ष आम्ही फोटो लावून गजानन महाराज प्रगट दिवस साजरा केला. पण कालांतरानं आम्हाला असं वाटलं, आमचा जो सत्यजित परिवार म्हणून सत्यजित अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहे, त्यामुळे सार्वजनिक जीवनात काम करत असताना एखादं आध्यात्मिक अधिष्ठान असावं असं आम्हाला वाटलं आणि मी 2 एकर जमीन या ठिकाणी विकत घेतली. या ठिकाणी जमीन विकत घेतल्यानंतर आम्ही या ठिकाणी संत गजानन महाराजाचा 3 वर्ष प्रगट दिवस आणि ऋषीपंचमी ह्या कार्यक्रम फोटो लावून साजरे केले. आणि नंतर मग शेगाव आणि राजस्थान यांचे कारागीर जे आहेत त्यांच्याकडनं गजानन महाराजाची 50 इंच उंचीची मूर्ती आम्ही तयार करून घेतली. खालचा गाभारा जो आहे त्या गाभाऱ्यामध्ये पहिले त्या मूर्तीला आम्ही बसवलं आणि 1 वर्षानंतर हे मंदिर जेव्हा पूर्ण झालं त्यावेळेला आम्ही याची प्रतिष्ठापना केली. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं हे श्रीहरी बालाजी देवस्थान मेहकर आजही आपल्या पारंपरिकतेनं आपलं अस्तित्व टिकवून आहे. लक्ष्मी रमण शारंगधर गोविंद म्हणताना आजही भाविकांचं भान हरपतं. श्रीहरी बालाजींच्या या लोभस मूर्तीचा निरोप घेताना भाविकांचं अंतःकरण जड होतं. आपल्या डोळ्यात आणि हृदयात श्रीहरी बालाजींचं हे रूप कायम साठवून ते मेहकराचा निरोप घेतात, ते पुन्हा भेटीची इच्छा घेऊनच.